नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात राज्य सरकारनं 10% मराठा आरक्षण घोषित केलं खरं, आणि त्यानंतर हे आरक्षण अपेक्षेप्रमाणे न्यायालयात आव्हान सुद्धा मिळवतं झालेलं आहे. एका बाजूला राज्य सरकारच्या समोर 17,000 पोलिसांच्या भरतीचं आव्हान असताना आणि त्या पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षण लागू करायचंही आव्हान असताना न्यायालयात गेलेली याचिका ही सुद्धा राज्य सरकारची डोकेदुखी वाढवणारी ठरलेली आहे. राज्य सरकारच्या या आरक्षणात काही तांत्रिक चुका आहेत अशा प्रकारचा दावा याचिकाकर्त्यांनी केलेला आहे. मराठे शैक्षणिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या मागास होऊ शकतात का या संदर्भातलं चिंतन या निमित्तानं अपेक्षित आहे. आत्ताच्या घडीला SEBC म्हणजेच मराठे शैक्षणिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर ते सामाजिकदृष्ट्याही मागास आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. SEBC म्हणजेच OBC असतो. प्रचलित भाषेमध्ये आपण सगळेजण SEBCच्या कोट्याला OBC असं समजतो, आणि याच OBC कोट्यामध्ये 10% आरक्षण दिल्यानं राज्यातली आरक्षण मर्यादा सुद्धा वाढलेली आहे. ती आता 62% जाऊन पोहोचली आहे. परिणामस्वरूप विद्यमान मराठा आरक्षणाच्या समोर 2 आव्हानं आहेत. पहिलं, मराठे सामाजिक मागास आहेत का, आणि दुसरी गोष्ट म्हणजेच महाराष्ट्रात 52% वरून 62% पोहोचलेली आरक्षणाची मर्यादा ही टिकू शकणार आहे का. याच निमित्तानं राज्यात सध्या मराठ्यांच्या कडून पोलीस भरतीच्यासाठी प्रयत्न सुरू असताना मनामध्ये हा सुद्धा संभ्रम आहे की आत्ता मिळालेली नोकरी काही दिवसांनी टिकेल का. याचं कारण असं आहे, पहिल्या सुनावणीच्या दरम्यान विद्यमान परिस्थिती ही पुढील सुनावणी आणि निकालानुरूप राहील असं न्यायालयानं म्हटलेलं आहे. म्हणजेच समजा आज 10% एखाद्याला मराठा कोट्यातून मराठा म्हणून आरक्षणातून नोकरी मिळाली आणि उद्या आरक्षण रद्द झालं तर त्या नोकरीची शाश्वती न्यायालय सुद्धा देत नाही. अशा वेळेला ही नक्की नोकरी मिळणार आहे का, मिळाली तर टिकणार आहे का, या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी असलेला गंभीर प्रश्न असा आहे की 10% मराठा आरक्षण टिकणार आहे की जाणार आहे. आणि याच निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि राजकीय द्वंद्व पुन्हा एकदा सुरू झालं आहे. आत्तापर्यंत राज्यामध्ये मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्याची ही तिसरी वेळ आहे. राणे समितीच्याकडून दिलेलं आरक्षण काही पुढं फारसं सरकलं नाही, ते यापेक्षा जास्त होतं. 16% सुमारास दिलेलं आरक्षण पुढे फडणवीसांनी सुद्धा कायम करण्याचा प्रयत्न केला. ते न्यायालयानं 13% आणलं, आणि न्यायालयानं 13% आणलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं खरं, पण नंतर आलेल्या उद्धव सरकारच्या माध्यमातून या आरक्षणाच्यासाठी आवश्यक तो सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा झाला नाही. परिणामस्वरूप ते 13% आरक्षण गमावलं गेलं. या 13% आरक्षणाच्या नंतर पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला, आणि त्याद्वारे आता मराठे 10% आरक्षण मिळवते झालेले आहेत. मराठ्यांना मराठा म्हणून मिळालेलं हे आरक्षण असताना प्राप्त स्थितीत आरक्षण टिकणार की जाणार हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे. या निमित्तानं आपल्यासोबत चर्चेत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्यासोबत आहेत मराठा समन्वयक दिलीप पाटील, आपल्यासोबत आहेत OBCचे नेता आणि त्याचबरोबर OBCच्या न्याय हक्काच्यासाठी न्यायालयात लढाई लढणारे ॲडव्होकेट मंगेश ससाणे. या चर्चेमध्ये आपल्यासोबत जरांगेंचे समर्थक म्हणून आपल्याला परिचित असलेले डॉक्टर राजेंद्र मोरे सुद्धा आहेत. मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. माझा पहिला मुद्दा पटकन आत्ताच्या घडीला आपल्यासोबतच्या कायदेतज्ञ या नात्यानं परिचित असलेल्या मंगेश ससाणे यांना आहे. मंगेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल. विद्यमान स्थितीत मराठा आरक्षणावर कोणत्या प्रकारचे आक्षेप दाखल करण्यात आलेले आहेत? नमस्ते प्रसादजी. नमस्कार. विद्यमान परिस्थितीमध्ये मराठा समाजाच्या जे SEBC 10% आरक्षण आहे त्याच्यावर आक्षेप असे आहेत. सर्वात प्रथम एकतर 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे, की जी मर्यादा ओलांडण्यासाठी अधिक यापूर्वीच्या काही कायदेशीर न्यायनिवाड्यांमध्ये फार फ्लंग आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन अशी परिस्थिती असल्यानंतरच ओलांडता येते असे निरीक्षण नोंदवलेले आहे.
याला थोडासा अपवाद आहे की 103वी घटना दुरुस्ती झाली आणि ईडब्ल्यूएस आरक्षण आलं 10%. त्यांनी पण 50%ची मर्यादा ओलांडली, पण ते सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलेलं आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा समाजाला जे SC-BC ठरवलंय शुक्रे कमिटीच्या रिपोर्टने, म्हणजेच SC-BC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड, म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग जे ठरवलंय, तर त्याच्यावर ह्या सर्व याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे की 5 मे 2021 रोजी जो निकाल आला सुप्रीम कोर्टाच्या 5 जजच्या खंडपीठाने दिलेला, त्याच्यामध्ये जे 13 क्वेश्चन फ्रेम केलेले होते, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असा, त्यातले 2 क्वेश्चन असे होते की सोशल बॅकवर्डनेस आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस, त्याच्यावर डिटेलमध्ये सर्व कोर्टाने निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्याच्यामुळे परत आता 2021 नंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागास कसा मराठा समाज झाला, तर या सर्व शंका किंवा याच अनुषंगाने माझा एक प्रश्न आपल्याला ऍडव्होकेट ससाणे असा आहे की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवलं, त्या निरीक्षणाच्या नंतर विद्यमान स्थितीत मराठा आरक्षणाचं पाऊल टाकणं, याला तुम्ही तुमच्या लेखी न्यायालयाचा अवमान, कंटेम्प्ट म्हणणार आहात का? नाही, नक्कीच कंटेम्प्ट हा होऊ शकतो, नक्कीच होऊ शकतो. कारण की क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग असताना जो निकाल दिला त्याच्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशन झाली, ती क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे, त्याच्यामधले काही लॅक्युनाज आहे, त्याच्यामध्ये कुठल्या क्युरेटिव्ह पिटिशन अशा प्रकारे करता येते की तिथं कायद्याचा एखादा महत्वाचा मुद्दा सुटला किंवा याचिकाकर्त्यांना किंवा जो बेनिफिशरी आहे त्याला व्यवस्थितरित्या संधी मांडायची संधी दिली नाही, याची दाद मागण्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन असते, ती पेंडिंग असताना परत असाच एक्सरसाइज करणं, ठीक आहे, म्हणजे एक प्रकारचं तसं म्हणलं तर कंटेम्प्ट नक्कीच होऊ शकतो. तो चर्चेला पुढे न्यायचंय, वेळ मर्यादा आहे. दिलीप पाटलांपर्यंत पोहोचूया. दिलीपराव, आपण न्यायालयात सुनावणीच्या दरम्यान दोन्ही वेळेला हजर होतात आणि नंतर बाहेर येऊन तुम्ही असं सांगताना दिसलात, आम्ही ऐकलं की प्राप्त स्थितीमध्ये तरी जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकणार आहे. न्यायालयात जे घडलंय ते तुमच्या आकलनानुसार आम्हाला ऐकायचंय. मी आपल्याला 1 मिनिट पूर्ण वेळ देतो. आता ससाणे साहेब जे बोलले, महत्वाचं आता एक लक्षात घ्या की SC-BC आरक्षण जे आहे ते आरक्षण 50%च्या वर ओबीसीच्या मध्ये नाही आहे. त्याला ओबीसीचं ना राजकीय तोटा आहे ना कशाचा काय तोटा आहे, कारण त्यांच्या त्यातलं एक कण पण या आरक्षणाला जाणार नाही आहे. तरी देखील सगळ्यात मोठा विरोध ओबीसी समाज करत होता. तिथं ओबीसीचे सर्व नेते त्या ठिकाणी हजर होते. एक लक्षात घ्यायला, म्हणजे तुमचं ओबीसीचे कोणते नेते हजर होते? पाटील होते. अहो मी सांगतो, पाटील याची काय एक नाही, जवळजवळ 20 ते 25 मी त्यांना बोललोच होता. मी त्यावेळी त्यांना सांगितलं, जे आपले एक लाल टोपी घालून असतात पाटील जी, ते होते. त्यांच्या बाजूला सोलापूरचे ते हे माळी समाजाचे नेते सगळे होते. जवळजवळ 20-25 ओबीसी नेते होते आणि त्यांचे विरोध करत तुम्ही विरोधाची हे टाकलेले आहे, याचिका टाकलेली आहे विरोधात. बाळासाहेब सराटेंनी कलम 4चं कोड कलम 4 चॅलेंज केलंय की जे कलम म्हणतं की सध्या परिस्थितीमधल्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ते चॅलेंज केल्यामुळे ओबीसी कोर्टात येणार ना, तिथे ते चॅलेंज करायची गरज नव्हती. अहो बाळासाहेब सराटे म्हणजे काय मराठा समाज नव्हे. 2 मिनिटं ऐका. प्रश्न, तुमचं इंटेन्शन काय हो? मराठा समाज 50% धक्का ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे, हे सर्व ओबीसींचे इंटेन्शन आहे. कुठे धक्का लागत होता यामध्ये? कुठला धक्का होता? अगदी एकच मिनिट. आपल्या दोन्ही मान्यवरांना मी इथेच याच मुद्द्यावर एका क्षणासाठी थांबू इच्छितो की प्राप्त स्थितीमध्ये ज्या वेळेला आपण असं म्हणतो मंगेश ससाणे की राज्यातली 50%ची मर्यादा आरक्षणाची ओलांडली गेलेली आहे, तेव्हा स्वाभाविक असा अर्थ असतो की SC-BC अंतर्गत आत्ता दिलेलं मराठा आरक्षण हे +10 आहे. +10 असलेलं आरक्षण हे -10 पद्धतीनं समजलं जातंय का? आणि याच्यामुळे ओबीसींच्या आरक्षणातून 10% वजा होणार आहेत असा कुठे भ्रम निर्माण होतोय का, हे लक्षात घ्यायला लागेल. कारण जर समजा आत्ताचं SC-BC अंतर्गत असलेलं मराठा आरक्षण हे +10 असेल तर त्यात विद्यमान ओबीसींच्या आरक्षणाच्या रचनेला धक्का लागत नाही, मग आक्षेप काय आहे आपला? ससाणेजी,
आक्षेप असा आहे, दिलीपजी मी 2 मिनिटात क्लिअर करतो. प्रसादजी, आक्षेप जी. असा आहे की या एसईबीसी ऍक्ट मध्ये एक कलम 4चं पोट कलम 4 मध्ये शंका निरसनार्थ म्हणून एक तिथं क्लॉज टाकलेला आहे की सद्य परिस्थितीमध्ये प्रचलित ओबीसी आरक्षणाला या आरक्षणाचा कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही. म्हणजेच जर समजा न्यायालयाने 10%चं 50%च्या वरचं आरक्षण जर अवैध ठरवलं तर ते आतमधून देण्यात येणार नाही, असा तो मुद्दा आहे. आणि या मुद्द्याला बाळासाहेब सराटेंनी याच पिटिशन मध्ये इंटरव्हेन्शन करून चॅलेंज केलेलं आहे. मग जर अशी परिस्थिती झाली तर नक्कीच मग ओबीसींना तिथं भीती वाटतेय. आणि एवढं 10% आरक्षण देऊन मग जरांगे म्हणतात की आम्हाला 10% आरक्षण नको, आम्हाला परत कुणबी दाखलेच पाहिजे, ओबीसी अगदी मधूनच त्या पाहिजे. मुद्द्यावर आपण मग- जरांगेंचे समर्थक असलेल्या डॉक्टर मोरेंपर्यंत थोड्या वेळात जाऊ. दिलीपरावांपर्यंत जाण्याची गरज आहे. दिलीपराव, याचा खुलासा आपल्याकडून पटकन झाला पाहिजे की आत्ताचं आरक्षण हे ओबीसींना धक्का लावतंय का? मी माझ्या आकलनानुसार याला अधिक 10चं आरक्षण म्हणेन. तुमच्याकडून याचं उत्तर लागेल. न्यायालयात या संदर्भात काय भूमिका राज्य सरकारने मांडलेली आहे? महत्वाचं एक लक्षात घ्या की यामध्ये हे आत्ताचं जे आरक्षण आहे कलम 4 हे बाळासाहेब सराटेंची आमच्या जे याचिका जी आहे ती एक वेगळी याचिका आहे, लक्षात घ्या. आणि पण ती क्लब अजून दोन केलेले याच्या बरोबर नाही 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 एक मिनिट, कालच्या आर्ग्युमेंट मध्ये झालं त्यावेळी त्यांनी ती बाळासाहेब सराटेंची क्लब केली नाही, त्यासाठी वेगळं तुम्हाला वेळ दिला जाईल असं कोर्टानं सांगितलं काल. जवळजवळ बाळासाहेब सराटेंच्या वतीनं ऍडव्होकेट पिंगळे होते, पिंगळेंना सांगितलं की तुमची याचिका पण वेगळ्या मग शेवटी घेतली जाईल. इंटेन्शन त्यांचं तेच आहे, 2 मिनिटं, इंटेन्शन 2 तेच मिनिटं. आहे ओबीसी मध्ये घुसवायचं. अहो 2 मिनिटं ऐका. इंटेन्शन जर म्हणलं तर मग आता जी गोष्ट घडलीच नाही, बाळासाहेबांचं इंटेन्शन म्हणजे कोण तर आता मरणार मेलेलं नाही तर आम्ही 20 वर्षांना मरणार म्हणून आतापासून आम्ही लढाई चालू केलं तर काय आहे? अहो काय नाही मरून नाही द्यायचं. नाही, समोर जर मारणारा दिसत असेल, समोर जर मारणारा दिसत असेल तर येऊन थांबणार ना. अहो 2 मिनिटं, समोर जर मारणारा दिसत असेल तर त्याला विरोध करणं हे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, अधिकार आहे नैतिक. मग लक्षात घ्या, तुम्ही 50%च्या आतला विरोध करता, 50%च्या बाहेरला विरोध करता, 70% बाहेरचा विरोध नाही. मग आमचं काय चुकलं? मग बाळासाहेब सराटेंची याचिका काय चुकीचं आहे? मग ओबीसी माघारी घेणार आहे का बाळासाहेब सराट? बाळासाहेब सराटेंनी मला यातला एक मुद्दा तुमच्या दोघांच्या मध्ये चर्चेत हस्तक्षेप करत मला पटकन ससाणेंपर्यंत जाऊ द्यात. दिलीपराव, आपल्यालाही या निमित्तानं खुलासा करायची संधी देतो, पण आधी पटकन ॲडव्होकेट मंगेश ससाणे, आपल्यासाठीचा माझा प्रश्न असा असेल की तुम्ही ज्या वेळेला असं म्हणता की बाळासाहेब सराटे असं करतायत म्हणून आम्ही असं करतोय, मुळात बाळासाहेब सराटेंची याचिका आणि आत्ताच्या घडीला विद्यमान 10% मराठा आरक्षणाच्या विरोधातला असलेल्या तुमच्या याचिका, या दोन्हीचा परस्पर संबंध काय? आणि एक करतोय म्हणून आम्ही ब करायचं म्हणजे एकानं गाय मारली तर दुसऱ्यानं वासरू मारायचं, हे कायद्याच्या भाषेत होऊ शकत नाही. नाही प्रसादजी, त्यांनी एससीबीसी ऍक्ट 2024 मधलं कलम 4चा पोट कलम 4 चॅलेंज केलेलं आहे. म्हणजे कोणतेही समान विषय असलेला, संदर्भ असलेला विषय एका ठिकाणी आल्यानंतर सगळ्या याचिका टॅग केल्या जातात. जिथं असा उहापोह होईल त्यानंतर त्यांना त्यांची संधी, त्यांना बाजू मांडायची संधी दिली जाईल. आणि बाकीच्या याचिकाकर्त्यांनी हा चॅलेंज केलेला आहे. यांनी फक्त ऍक्ट मधलं हे चलन, हे कलम म्हणतंय की विद्यमान ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, या ऍक्ट मधलं ते चॅलेंज केलंय. त्यामुळे बाळासाहेब सराटेंची याचिका वेगळी आहे. एससीबीसी ऍक्ट च्या मधलंच एक कलम चॅलेंज केलंय ना त्यांनी. मला पटकन दिलीपराव आपल्याकडून याचं उत्तर लागेल. तुम्ही वरकरणी असं म्हणता की बाळासाहेब सराटे म्हणजे काही मराठा समाज नाही, बाळासाहेब सराटेंची भूमिका म्हणजे काही अखिल मराठा समाजाची भूमिका नाही, सकल मराठा समाजाची नक्की भूमिका काय आहे? आणि जर समजा एका बाजूला तुमच्यातलाच एक माणूस जो आत्तापर्यंत स्वतःला मराठा समन्वयक, मराठा मोर्चांमधला सक्रिय कार्यकर्ता इत्यादी इत्यादी म्हणत होता, तो न्यायालयात जाऊन जर समजा ओबीसींच्या आंदोलनाला आव्हान देणार असेल, ओबीसींच्या आरक्षणाला आव्हान देणार असेल, तर प्राप्त स्थितीमध्ये त्याची रिॲक्शन ओबीसी देणारच. मग खोडी आधी कुणी काढली? कारण वस्तुस्थिती आत्ताची अशी आहे जी कागदावर दिसते, सराटेंची याचिका आधीची आहे. भीमराव पवारांची याचिका कुणी टाकली हो? म्हणजे तुम्हाला अख्खा आरक्षण अहो 2 मिनिटं ऐका. ज्या काय ओबीसी समाज ज्यावेळी इंटरव्हेन करून आला, समाज आला अखंड. इथं बाळासाहेब सराटे एक व्यक्ती म्हणून आहे, 25 ते 30 लोक होते तिथं ओबीसी समाजाचे.
आणि त्या सर्व समाजाने सगळ्यांनी मिळून एक अखंड ज्यावेळी तुम्ही येता, आम्ही 50% आत पण जायचं नाही, बाहेर पण जायचं नाही. एक लक्षात घ्या, बाळासाहेब थोरातेंची याचिका क्लब करावी काल चर्चा झाली. या आधी तुम्हाला कसं काय स्वप्न पडलो? बर, बाळासाहेब थोरातेंची याचिका जी आहे, ऐका, 2-3 वर्षापूर्वी आहे, आता ती तिने पुढे सरकलेली आहे. 3 वर्षापूर्वीपासून ती याचिका आहे. ती 2 याचिका बाळासाहेब थोरातेंच्या आहेत. मी क्लिअर करतो दिलीपजी तुम्हाला. 2018 मध्ये त्यांची एक याचिका आहे. ती याचिका अशी आहे की ओबीसीचं सगळं आरक्षण चॅलेंज करा, सगळ्या जातींचं सर्वेक्षण करा, त्यानंतर 94चा जी.आर. रद्द करा. ती एक आहे. आणि आता जी एससीबीसीतलं 4चं पोटकलम 4 आहे, ती एक याचिका आहे. मग सराटे वारंवार ह्या याचिका करतात ते. मग ही कुणाची भूमिका आहे? मग सराटे शांत बसतील का? ओबीसी नाही विरोध करणार, सराटेंनी याचिका मागे घ्यावी. थोडक्यात काय तर एकानं खोडी काढली, दुसरा त्याचा प्रतिवाद करतोय. याच पद्धतीनं आत्ताच्या घडीला न्यायालयात सुद्धा याचिकांमधला संघर्ष दिसतोय. चर्चेला आणखीन एक कंगोरा आहे आणि तो कंगोरा आहे अर्थातच जरांगे यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं. डॉक्टर मोरेंपर्यंत या निमित्तानं पोहोचायचंय. डॉक्टर मोरे, या प्रश्नाचं आपण पटकन उत्तर द्यायचंय. प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, ज्या वेळेला हे आंदोलन तुमचं सुरू झालं तेव्हापासून तुम्ही प्रामुख्यानं सगळे सोयरे सरसकट अशा मुद्द्यांवर होतात. आत्ताच्या घडीला मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या कुणबीकरणाचा मुद्दा तुमच्यासाठी संवेदनशील आहे. प्राप्त स्थितीमध्ये मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालेलं असताना आत्ता तुम्ही हे स्वीकारायला तयार नाही, असं का दिसतं? नमस्कार. असा आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत की मराठवाडा तर पूर्ण ओबीसी मध्येच आहे. त्यांचे जे रेकॉर्ड मिळतात ते पूर्णतः ओबीसी मध्ये आहे. तुम्ही हैदराबादचं गॅजेट बघू द्या, 1901 ची जनगणना घ्या, 1884चं निजाम डोमिनियन्सचं घ्या किंवा 1881 ची जनगणना घ्या. हे याच्यामध्ये मराठवाडा संपूर्णतः ओबीसी मध्ये आहे. आणि त्याच्यामुळे तो ओबीसीकरण हा मागणं काही गैर नाहीये. कारण आणि आता देखील आयोगानं खऱ्या अर्थानं मराठा समाजाला मागास ठरवलेला असताना त्याला ओबीसी मध्ये टाकण्या वाचून कोणी प्रतिबंध करू शकत नाही. घटनेचा 15वा कलम सांगताय, 16वा कलम सांगताय, 29(2) सांगतं, 19 कलम सांगतं, घटनेचा 46 कलम सांगतं. तुम्ही का म्हणून असं प्रतिबंध केला? आता ससाने साहेब म्हटले ना की सराटे साहेबांनी चॅलेंज केलं, बरोबर आहे ते. तुम्ही का म्हणता की 50% वरचं घ्यावं? आणि जर आम्ही ओबीसी मध्ये आलो तरच आम्हाला केंद्र आणि राज्याचे लाभ मिळतील. कारण 22 राज्यांनी जरी मर्यादा ओलांडलेली आहे, आता आरक्षणाची बिहारनं 69% नेलेलं आहे. परंतु असं असलं तरी लोकांना शासकता आहे की एवढं एक तर कमी आरक्षण दिलेलं आहे, 28% लोकसंख्येला कमी आरक्षण दिलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात ते केंद्राचं लागू होणार नाही मराठा आरक्षण असल्यामुळे. आज आमची नीट पासून मुलं वंचित आहेत. म्हणजे डॉक्टर मोरे आत्ताच्या घडीला कमी आरक्षण दिलंय हा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे की तुमच्यासाठी मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालं हा मुद्दा महत्वाचा आहे? कमी असो व जास्त असो तुम्ही स्वीकारणार आहात की नाही? जरांगेंचे समर्थक या आरक्षणाच्या साठी जर नोकरी उपलब्ध होणार असेल, शिक्षण उपलब्ध होणार असेल तर अर्ज करणार आहेत की नाही? का ते म्हणतील नाही जरांगेंचे समर्थक आहोत, आम्हाला जरांगेंचंच आरक्षण पाहिजे? मूळ मुद्दा कसा आहे सर, जे आरक्षण घ्यायचं नाही घ्यायचं तो वेगळा विषय. ज्यांना मराठा आरक्षण मिळेल ते केंद्र याच्यामधून ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरतील, तो वेगळे मुद्दे आहेत त्याचे. पण मूळ मुद्दा आहे असं कसं म्हणजे एका वेळेला तुम्ही किती आरक्षण घेणार आहात त्याचं उत्तर नाही सापडत, काहीतरी गोंधळ होतोय. एका वेळेला एकापेक्षा जास्त किती आरक्षण घेऊ शकता? प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे म्हणतात ईडब्ल्यूएस घ्या, जरांगे म्हणतात ओबीसी मधनं घ्या, दिलीप पाटील म्हणतात एससीबीसी घ्या. अरे चाललंय काय? मराठा समाजातील मुलांचा, विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास करायचं चालू आहे. तसाच मूळ मुद्दा आहे, आम्ही ओबीसी मध्ये आहोत आणि कोणत्याही घटनेचा कलम कुणालाही त्या ओबीसी मधून येण्याला प्रतिबंध करू शकत नाही. तुम्ही आम्हाला वरचं घ्या, खालचं घ्या, मराठा म्हणून घ्या, हे म्हणण्याचा अधिकारच नाहीये. ही घटना मान्यता देणं सुद्धा नाहीये तुम्हाला. आता तर तुम्ही 105व्या घटना दृष्टीने एससीबीसी म्हणून पहिला मराठा समाज हे मराठा समाजाचं म्हणणं बरोबर आहे. 105व्या घटना दृष्टीने मराठा समाज पहिला ओबीसी मध्ये नोटिफाय झालेला आहे. 23 एप्रिल 1994 ज्या 16% आरक्षण दिलेलं आहे ते घटना बाह्य आहे आणि ते तुम्हाला राज्य मागासवर्गीयाच्या माध्यमातून तुम्हाला मागासवर्गीय पण ठरवावं लागणार आहे आणि मग एससीबीसी मध्ये यावं लागणार आहे. कारण ओबीसी राहिलेला नाही. आता 342 कलमामध्ये एससीबीसी झालेला आहे, ओबीसी झालेला आहे. म्हणून ओबीसी मध्ये येऊ नका, हे येऊ नका. आता सर्वांना एससीबीसीच्या माध्यमातून यावं लागेल.
डॉक्टर मोरे राज्य डॉक्टर मोरे सरकारने आपल्या मुद्द्यावर चर्चा पुढे नेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं दिलीपरावांना एक संधी द्यायची आहे. दिलीपराव, आपलं मत पटकन आपण मिनिटभरामध्ये मांडा. दरम्यान मोरेंना एक छोटीशी विनंती आहे की आपलं इंटरनेट थोडंसं कमकुवत आहे, त्याची दुरुस्ती झाल्यास उत्तम. दिलीपराव, आपण बोलणारात, मिनिट सुरू होतोय आपलं. एक मिनिट लक्षात घ्या की ज्याला कुणबी दाखले मिळतात, पूर्वीपासून मिळत होते, मराठवाड्यामध्ये जे दाखले मिळत नाहीत किंवा जे मराठवाड्याचे पेपर मिळत नाहीत, त्याचबरोबर जे मराठवाड्यामध्ये मराठा म्हणून आरक्षण होतं, ते आरक्षण कुणबी ओबीसी मधनं मिळायलाच पाहिजे. कुणबीचं आरक्षण नंबर 1. नंबर 2, ज्यांना मराठा आहेत, ज्यांचे दाखले मिळत नाहीत, ज्यांना कुणबी दाखले मिळत नाहीत, त्यांना एससीबीसी मराठा म्हणून आरक्षण मिळणार. आणि एक लक्षात घ्या, आता ऍडव्होकेट साहेब जे बोलले, 3 प्रवीण दादा असू दे, कोंढरे साहेब असू दे, ज्यावेळी एससीबीसी आरक्षण नव्हतं त्यावेळी ते म्हणत होते की तुम्ही ईबीसी ईडब्ल्यूएस मधनं घ्या. एखाद्या समाजाला जर आरक्षण नसतं तर ईडब्ल्यूएस मधनं मिळतं. आरक्षण मिळाल्यानंतर ते मिळत नाही, एवढं समजण्या इतपत आम्ही शहाणे आहोत. दुसरी गोष्ट, आम्ही काय म्हणतोय, आमच्या पौऱ्यात अजून तुम्ही उत्तर देत नाही. तुमचा आम्हाला 50% आत विरोध, बाहेर विरोध, 1% विरोध, 50% विरोध, आम्ही 54% आहे म्हणता. आमची मोजणी 28% तर पुळेवर मराठे, कुणबी मराठे एक केलं तर 40% होते. 100 जण मोजले, आज तरी तुम्ही मान्य करत नाही. 50 जण येऊन कोर्टात, म्हणजे नाही, पण दिलीपराव, या मुद्द्यावर जरांगेंच्या समर्थकांचं म्हणणं आणि तुमचा प्रतिवादही ऐकला. यातला एक जो तांत्रिक मुद्दा आहे ज्याच्यासाठी मला मंगेश ससाणे यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. ॲडव्होकेट मंगेश ससाणे, एकाच वेळेला एकाच समाजाला किती आरक्षणांचा लाभ घेता येईल हा मुद्दा आहेच, पण दुसऱ्या बाजूला याहीपेक्षा वेगळ्या आरक्षणाच्यासाठी किंवा रचनेसाठीचा आग्रह कायम ठेवणं हे लॉजिकल आहे का, तार्किक आहे का? नाही, मी तेच म्हणतोय की महाराष्ट्रामधला मला तर खरं मग अभिनंदन करायला लागेल असा समाज आहे की ज्याला 3 ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळतोय. आणि आता मला दिलीपरावांना आणि बाकी जरांगे समर्थकांना विचारायचंय, थांबा झाला मला 2 मिनिटं बोलून द्या, की आता जे समजा मेगा भरती चालू आहे, 50,000 म्हणजे काय सरकारी नोकरी आहेत किंवा शैक्षणिक भरती आहे, याच्यामध्ये आता एससीबीसीचे दाखलेचा काल परवा GR आला. एससीबीसीचे दाखले घेऊन 10% ऍडमिशन घ्यायचे किंवा नोकऱ्यांना अप्लाय करायचं का ईडब्ल्यूएस करायचं, ईडब्ल्यूएस सोडायचं आणि एससीबीसी साठी जायचं. आणि त्याच मुलांना एससीबीसीची टांगती तलवार जरी त्यांची, आणि आता तर निकाल सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दॅट पिटिशन, का त्या मराठा समाजामधील माझ्या जे बांधव आहेत त्यांच्या तुम्ही भवितव्याची खेळताय. ईडब्ल्यूएस आरक्षण 100 मधलं 85% म्हणजे 8.5% त्याचा लाभ मराठा समाजातील माझ्या विद्यार्थ्यांनी बांधवांनी घेतला आहे. तर का तुम्ही त्यांना उगीच दुसऱ्या मार्गाला नेताय? का जरांगेंचं हे सगळं आंदोलन ओबीसीत घुसवायचं चालू आहे? मला हेच समजत नाहीये. जे चांगलं आहे, जे टिकलेलं आहे कोर्टामध्ये ते सोडायचं आणि कुठंतरी कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून ऍडमिशन घ्यायचे, कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून सरकारी नोकऱ्या करायच्या. पटकन आपण याच्यावरचा चर्चेला आटोपतं घेण्याची गरज असते वेळ मर्यादेमध्ये. त्यानिमित्तानं मी आपल्याला पटकन एक संधी देतो 30 सेकंदात. मंगेश ससाणे, आपण उत्तर द्यायचंय. आत्ताच्या घडीला मराठ्यांना 10% आरक्षण मिळालंय, ते टिकणार असेल तर त्यांनी आत्ता मिळालेला 10%चाच लाभ घ्यावा का आणखीन कशासाठी संघर्ष करावा? नाही, आता ते त्यांनी ठरवलं पाहिजे, कारण की सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दॅट पिटिशन असा विषय आहे. ईडब्ल्यूएसचं आरक्षण असणारच आहे 10%. मला वाटतंय मराठा समाजातील माझ्या मुलांनी ज्यांना ऍडमिशन घ्यायचेत, ज्यांना सरकारी नोकऱ्या करायच्यात, त्यांनी एससीबीसीच्या नादी न लागता ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून अप्लाय करावं, कारण की ते सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने वैध ठरवलेलं आहे. त्यामुळे त्याचा त्यांना कोणताही धोका नाही. उगीच एससीबीसीचं सर्टिफिकेट घेतलं तर इकडचा क्लेम जाईल आणि हे आरक्षण अजून आता हायकोर्ट आहे. थोडक्यात आपल्याला असं सुचवायचं आहे की आत्ताचं 10% आरक्षण कच्चं आरक्षण आहे, ते पक्का आरक्षण व्हायला वेळ लागेल. दिलीपराव, काय करायचं मराठा तरुणांनी? एक लक्षात घ्या, म्हणजे एससीबी ईडब्ल्यूएस घ्या याचा अर्थ तुम्ही आरक्षण सोडा असं झालं. थोडक्यात काय की तुम्ही गाडीत आमच्या बसू नका, तुम्ही पायी या म्हणायला लागलेत. याचा अर्थ असा झाला की गाडीत बसू नका न सांगायचा एक वेगळा अर्थ. 2 मिनिटं ऐका, मी ऐकून घेतलं तुला, 2 मिनिटं ऐकून घ्या व्यवस्थित. तर एक लक्षात घ्या की कुणबी सर्टिफिकेट जिथं निघतात, जे आमचे जरांगे म्हणतात की कुणबी सर्टिफिकेट मिळाले, ते सगळे आमचे ओबीसी मध्ये गेले, मराठवाड्यातले सगळे ओबीसी मध्ये गेले.
आणि काही सगळे चोऱ्यामुळे येतील ते गेले, त्याबद्दल काळजी करू नका, ते झाले. राहिलेला जो मराठा समाज आहे, सब्जेक्ट टू आउटकम जे म्हणता तुम्ही, बरोबर आहे. कारण एक लक्षात घ्या की ही तारीख आहे 10 तारीख, अजून जे काही नोकर भरतीचे जे आहे ते फक्त प्रोसिजर चालू झाल्या आणि शैक्षणिक भरतीला अजून वेळ आहे, म्हणजे त्या मे नंतर चालू होणार आहे मेडिकलच्या. आणि त्यात सुद्धा तांत्रिक दृष्ट्या एक मुद्दा आपल्याला विसरता कामा नये. मला जरांगे समर्थकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याची नोंद या चर्चेत करायची आहे. थोड्याच दिवसात आचारसंहिता लागल्याच्या नंतर परिस्थिती बऱ्यापैकी बदलणार आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्यासोबत डॉक्टर मोरे केवळ आणि केवळ 30 सेकंद उरली आहेत, पटकन याचं उत्तर लागेल. विद्यमान स्थितीत तुमचा सल्ला काय आहे? लोकांनी ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठ्यांनी घ्यायचंय की मराठ्यांनी मिळतंय ते 10% मराठा म्हणून घ्यायचंय, का कुणबी प्रमाणपत्र असेल तर कुणबी म्हणून घ्यायचंय? करायचं काय आहे? प्रसाद सर, जी अधिसूचना काढली तर त्या कुणबीच्या माध्यमातून ते दाखले चालू आहेत. त्याचे सगळे सोयऱ्याची जी व्याख्या आम्हाला हवी, त्याची अधिसूचना आणि त्याच्यावर आदेश सरकारने काढावा, ही प्रामुख्याने मागणी आहे. आणि खऱ्या अर्थानं जे लोक ओबीसी मध्ये आहेत, तर त्या ओबीसी आता जरी त्यांनी जे 10% दिलं, ते जर 14% दिलं असतं आणि त्याला जर ओबीसी म्हणून मान्यता दिली असती तर ते लोकांना आनंदाने स्वीकारलं असतं. पण सरकार त्याच्यामध्ये संभ्रम करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं. आणि मूळ मुद्दा असा आहे की आता ससानी साहेब म्हणले की ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे, सुप्रीम न्यूमिरलचे विद्यार्थी गेले होते, त्यानंतर ते मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर ते विद्यार्थी गेले, म्हणून ते 8-8.5% प्रमाण दाखवलं. ठीक आहे, आत्ताच्या घडीला वेळ मर्यादेमध्ये फार भूतकाळात आपल्याला रमता येणार नाही. विद्यमान स्थितीत जो तुमचा सल्ला आहे तोही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण नोंदवून घेतलेला आहे. प्राप्त स्थितीत वेळ मर्यादेमध्ये चर्चेला आटोपतं घेतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.